नागपूर जिल्ह्यातील भांडेवाडी येथे शोकसभा मंडपाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मृतांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या मंडपाच्या कामात चोरीची रेती वापरण्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी माजी सरपंच दामोदर वाघरे यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। भांडेवाडी गट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शोकसभा मंडपाचे बांधकाम सुरू आहे, मात्र बांधकामात मोठ्या प्रमाणावर चोरीची रेती वापरल्याचा आरोप माजी सरपंच दामोदर वाघरे यांनी केलेला आहे। त्यासंबंधी संबंधित ठेकेदाराला कामातून तत्काळ बडतर्फ करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम तोडून नव्याने काम करण्याची मागणी केलेली आहे। दरम्यान या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी कैलास निकुरे तसेच तांत्रिक अभियंता गजानन वाटाणे यांच्याकडे प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी सांगितले की या कामाच्या अंदाजपत्रकात कन्हान रिव्हर नदीपात्रातील रॉयल्टी असलेली रेती वापरण्यात अपेक्षित होते, मात्र आरोपानुसार सन रिव्हर नदीपात्रातून चोरीची रेती आणून मंडपाचे बांधकाम करण्यात येत असल्याचे समोर आलेले आहे। यामुळे महसूल बुडवणे आणि रेती चोरीला प्रोत्साहन देण्याचे गंभीर आरोप ग्रामपंचायतीवर होत आहेत। आता या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। हे भांडेवाडी ग्रामपंचायतमध्ये जो काम चालू आहे शोकसभा मंडपचा, हा म्हणजे निकृष्ट दर्जाचा होत आहे। या ग्रामपंचायतची काही लक्ष, सरपंचाची किंवा मेंबराची काही लक्ष आहे नाही। तरी मी माजी सरपंच या नात्यानं सांगू इच्छितो की काम बरोबर होत नाही आणि इंजिनियरसुद्धा या कामावर लक्ष देत नाही। तरी पण हा काम चांगला व्हावा म्हणून ग्रामपंचायतला विनंती करतो की या कामावर लक्ष देण्यात यावे। भोंगाळ म्हणजे कोणत्या पद्धतीने तो काम होत आहे, काय आपल्याला आढळलं त्याच्यामध्ये? भोंगाळ म्हणजे व्यवस्थित त्याचीच रेतीचा वापर काढतात, रेती काढतात, त्याचीच रेती वापरून राहिले आहेत। रेतीच्या बाहेरून काही विल्हेवाट करून राहिले आहेत आणि ते रेती तेथेच चाणून रेतीचा वापर करून राहिले आहेत। आणखी बरोबर नाही ते। आणखी तुम्ही काय म्हटलं, सलाग काय झालं? आणि कोपिंग देती जे भोवताल लावत होते, म्हणजे कोपिंग म्हणजे काँक्रिटिंग काय? काँक्रिटिंग, आणि ते ओट्टा बनवायची जे हा होती त्याने ते कोपिंग टाकला नाही ना तिथे सराकी टाकल्या नाहीत, म्हणून हा पूर्ण भोंगळ पद्धतीचं काम होतं। हो। तुम्हाला वाटते का हा काम थांबल्या पाहिजे किंवा नाही? नाही, थांबल्या तर नाही पाहिजे, पण चांगला काम व्हायला पाहिजे। यासाठी मी विनंती करतो की चांगला काम करून सैनी काम चालू राहिले पाहिजे, नाही तर मग बंद राहिले पाहिजे। न्यूज एक्सप्रेस करिता गौरी गणेश बोरकर व पूनम बोरकर यांची बातमी।